सकाळी असा चहा आणि असा व्ह्यू. आणि हे बघा इथे आम्ही राहिलेलो. काल रात्री काय झालं असेल यार, मला का आठवत का नाहीये. सगळे माझ्याकडे बघून हसतायत का. नमस्कार मंडळी, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. आज 14 डिसेंबर आहे, सॅटर्डे आहे आणि वीकेंड असल्यामुळे आपण वीकेंडला काहीतरी करामाती उद्योग करतो. त्यामुळे ह्या वीकेंडला सुद्धा आपण कुठेतरी चाललो आहे. माझी बायको घरी नाही, माझी बायको माहेरी आहे, त्यामुळे ही संधी परत येणार नाही. त्यामुळे मी गोवाचं प्लॅनिंग करत होतो, पण अकाउंटमधला बॅलन्स बघितला आणि मी बोललो यार गोवा तर होणार नाही, मग आपण काय करूया. मग गोवाशी मिळतं जुळतं म्हणून आम्ही अलिबाग प्लॅन केला. आणि अलिबागला जे चाललो आहे तिथे आम्ही चाललो आहे कॅम्पिंग करण्यासाठी. कारण आमचं बजेट खूप टाईट आहे, मंथ एंड आहे, परत न्यू इयरसाठी सुद्धा प्लॅनिंग करायचं आहे, छोटीशी पार्टी करायची म्हणून आम्ही एक कॅम्पिंग प्लॅन केलं आहे. बजेटेड कॅम्पिंग असणार आहे. कॅम्पिंगसाठी किती खर्च येणार आहे, पर पर्सन किती कॉस्टिंग आहे, तिथलं जेवण काय आहे, त्याच्यामध्ये काय ॲक्टिव्हिटी आहे, हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. आणि जर तुम्ही 31st नाईट न्यू इयर पार्टीसाठी काही प्लॅनिंग करत असाल, कॅम्पिंग करायची असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. इथे आपण जिथे चाललो आहे तिथे 31st न्यू इयर पार्टीसाठी ते काही धमाकेदार गोष्टी करणार आहेत, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याचा अंदाजा येईल. ही जुनी बॅग नेणार आहोत कारण कॅम्पिंगला चाललो आहे. ही बॅग खराब होईल, त्यामुळे ही बॅग आपण नेणार नाही. याच्यामध्ये सगळं आपलं सामान भरलं आहे, शिफ्ट मारलं आहे आणि ही बॅग घरीच राहील. बाय बाय बॅगवती. ही खराब झाली तरी टेन्शन नाही. मळखाऊ कलर आहे ना. बस यावेळेस चप्पल घालून चाललो आहे. कॅम्पिंगला चाललो आहे, शूज खराब होतील म्हणून आज आपण चप्पल घालून चाललो आहे. ड्राइवर आ गया, अपना ड्राइवर आ गया. आगे बैठ रहा तू. हाँ 4 5 6 7 OT. दरवाजा ओपन होत नाही. पटकन ये मागे ट्रॅफिक जाम केलाय. चलो ड्रायव्हर, चलो बाय बाय बाय. 4 वाजता निघतो. 4 वाजता पोहोचायचं होतं आपल्याला. फाईन ब्रो. हे बघा आधी पूर्व तयारी नसते. आता तो टोल साठी रिचार्ज करतोय आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाणार. मतलब भेंडी इन लोगों को भेंडी अच्छा साइड से गाड़ी रुका के टोल नाके पे गर्दी ना लगा, इसलिए मैं इधर बैठ के कर रहा हूँ. और वो लास्ट मोमेंट है ये सब पहले करना पड़ता है. पहले करना, अभी चलना, टाइम पास मत कर. एक तो अभी इधर कितना 5 बज गया भाई. झाला रिचार्ज झाला भाई. चलो ये देख कितना डेवलप हो गया इधर. नया बना बिल्डिंग. ये अजमेरा का बिल्डिंग आहे. किती बघ ना, इथे आधी काहीच नव्हतं पहिला. ते कुत्रा कोण फिरायचं नाही. अटल सेतूला सुरुवात झाली आहे. इथून कुठून तरी टोल रस्ता इथे आहे. इथून अटल सेतूला रस्ता आहे. 5 वाजलेत. मस्त सनसेट बघायला भेटेल आपल्याला. अतुल आपल्याला घेऊन चालला अटलने आणि सुंदर अशा अटल सेतूला सुरुवात झाली आहे. अशी रोड सगळे पाहिजे मुंबईचे, मजा येते. असा मोकळा रस्ता बघून तुला कोणाची आठवण येते? असा मोकळा रस्ता बघून मला सलमान खानची आठवण येते. वाजलेत आणि चंद्र पण दिसतोय. दिसला काय? आपल्याला इथून आता हायवे लागणार आहे, त्यामुळे आम्ही इथे चहा प्यायला थांबलो. एक खादाड बोके केक साठी थांबलेत, आम्ही चहा साठी थांबलोय. हायवेच्या या साईडला पनवेल आहे आणि त्या साईडला पेन. 6 वाजलेत आणि आम्हाला अजून 1.5 ते 2 तास लागणार आहे पोहोचायला. सनडाऊनरच्या वेळेस गाडी चालवायला जी मजा येते ना अटल सेतूला. पैसे वसूल झाले. 250 रुपये टोल होता ना. येस, 250 रुपये टोल होता. पण रस्ता एकदम जबरदस्त होता. व्ह्यू पण एवढा सुंदर होता की म्हणजे तो असं सबको वाटत नव्हता. असं वाटलं अलिबाग पर्यंत असाच रोड पाहिजे. बडाचा रस्ता खूप खराब आहे, खूप म्हणजे खूप जास्त खराब. आता नेक्स्ट टाइम जिथे लागणार तिकडे 1.5 ते 2 तास डेफिनेट लागणार. आता नेक्स्ट टाइम ना जिथे रोड चांगला असेल तिथे जाऊ आपण फिरायला. आता अटल सेतूवरती बसेल. 8 वाजले अजून आम्ही पोहोचलो नाही. हे बघा हा आमचा ड्रायव्हर. सांगू नको की ट्रॅफिक होतं करून आहे ना. पण माझ्या ड्रायव्हिंगला तू नाव ठेव. ड्रायव्हिंग चांगली केली याने. हे बघा अजून आम्हाला किती वेळ दाखवतोय, 45 मिनिट्स. तर आमची गाडी इथे आम्ही पार्क केली आहे आणि हे बघा इथे आपण पोहोचलोय रेवदांडा बीच कॅम्पिंग. असा काहीसा इथला सीन आहे. आणि त्या आतमध्ये गेल्यानंतर हे बघा इथे समोरच बीच आहे आणि हे बघा इथे अशी काही एंट्री. तर इथे आल्यानंतर तुम्हाला या स्टॉलवर जाऊन तुमचं नाव नंबर नोंदणी करायची. मग तुम्हाला हे कुपन्स आणि बँड्स दिले जातात. हे तुमच्या लंचसाठी, डिनरसाठी आणि स्नॅक्ससाठी. व्हेज आणि नॉनव्हेजची कॅटेगरी आहे. हे व्हेजचं आहे.
आणि हा बघा, हा बँड ग्रीन कलरचा वेजसाठी. इथे वॉशरूमची सोय केलेली आहे, आंघोळीची, वॉशरूमची, आणि इथे खाण्यापिण्याची सोय. तिथे बार्बेक्यू चालू आहे मस्त. हा हा. वाईब बघून खूप रिग्रेट होतोय की आम्ही इथे लवकर का नाही आलो. हे बघा, इथे पार्टीची सोय चालू आहे मस्त, आणि इथे डीजे चालू आहे, डीजे नाईट. हा हा हा, फुल धमाल. आणि इथे काही कॅम्पिंग, आणि त्यानंतर बाजूला समोरच इथे बीच आहे. असं वाटतं कुठल्या तरी दुसऱ्या वेगळ्याच प्लॅनेटवर मी आलो आहे. लोकांचा मूड बघा काय आहे बाई, फुल वाईब आहे जागेची एकदम. आणि असा काहीसा व्ह्यू. आणि इथे स्नॅक्सचा आनंद घेताना मी आणि माझे मित्र पनीर बार्बेक्यू विथ ग्रीन चटणी. क्या चेक करने गए थे? तुम्हें ड्रग्स करता हूँ. The next morning. सकाळी असा चहा आणि असा व्ह्यू. आणि हे बघा, इथे आम्ही राहिलेलो. सुप्रभात मित्रांनो. काल आम्ही रात्री 8 वाजता पोहोचलो. खूप अंधार झाला होता. आम्हाला 4 वाजता इथे पोहोचायचं होतं. खूप महिन्यानंतर, वर्षांनंतर मला वाटतं मी डान्स केला असेल. आम्हाला खूप सारे नवीन नवीन मित्र मिळाले. खूप मजा आली. आपण अतुल आणि गंगाला विचारूया. एक्सपिरियन्स जबरदस्त होता. रात्र तर गाजली. इतका एन्जॉय केला आय गेस लाईफमध्ये. हा फर्स्ट टाइम इतका एन्जॉय झाला आमच्या तिघांकडून आहे. People from all they were enjoying literally very well, and more importantly, none of them wanted to sleep after 2 a.m. also. They still came out from the tent again enjoying till morning. Overall हा ट्रिप आमच्यासाठी खूप मेमोरेबल होता आणि आम्ही खूप एन्जॉय केला ॲक्च्युअली. आपली फेवरेट डिश कांदे पोहे. आत्ता प्रॉपर सकाळ झाली आहे माझी. मी आय गेस 7:30-8लाच काहीतरी उठलेलो. नाश्ता झाला आहे, चहा झाला आहे. तर सकाळी इथली काय व्ह्यू आहे प्रॉपर तुम्हाला एक टूर देतो मी. तर चलो. हे बघा, आम्ही इथे गाडी पार्क केली. इथे ॲम्पल ऑफ पार्किंग तुम्हाला मिळेल. बाईकने या, कारने या. इथे बाईकने एक आलेला आहे. तशीच मी काल रात्री बोलत होतो. हे बघा, असा काहीचा व्ह्यू आहे. अशी एंट्री. आतमध्ये गेल्यानंतर काल मी इथे जे काउंटर आहे तिथे तुम्हाला बँड्स आणि कुपन्स मिळाले डिनरचे. इथे प्रॉपर वॉशरूम आहे. इथे नाश्त्याची सोय, नाश्ता आणि चहा. इथे पार्टीसाठी थोडी स्पेस, डिनरसाठी, लंचसाठी. आणि बघा, पाण्याची सोय, डस्टबिन. हे बघा, इथे काल रात्री इथे एकाची केक कटिंग झालेली. इथे मूवी चालू होता रात्री. शेकोटी मस्त. आणि बघा किती सारे टेंट आहे इथे. खूप म्हणजे त्या साईडला सुद्धा, तिथे पण दाखवतो. इथे बघा, इथे असं बीच व्ह्यू. सकाळी उठल्यानंतर असा समोरच बीच व्ह्यू त्या साईडला सुद्धा आहे. आणि सुंदर अशी लाईटिंग रात्री छान दिसत होती. खूप मजा आली. आणि पूर्णपणे वाळू आहे इथे खाली. 2-2, 3-3 झोपाळे आहेत. इथे आम्ही राहत होतो आणि इथे समोरच बीच आहे. आणि बीचला लागूनच इथे आहे रेवदांडा फोर्ट, आणि तिथे बाजूलाच वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असतात. तर आम्ही जिथे आलो आहोत तो आहे रेवदांडा बीच. तर रात्री 10पर्यंत DJ चालू होता. आम्ही जाम नाचलो. मी तिघे पण नाचलो. मी, गंगा, अतुल, आम्ही तिघे पण नाचलो. आणि त्यानंतर जॅमिंग सेशन होतं. जॅमिंग सेशन नंतर सुद्धा तिथे पार्टी थांबली नाही. जॅमिंग सेशन नंतर मस्तपैकी ये जवानी है दिवानी मूवी चालू होता. काय जी मजा आली ना भाई. आम्ही खाली चटई टाकून बसलो होतो, वाळूमध्ये बसलो होतो. जाम मजा आली. तर असा आमचा काहीसा एक्सपिरियन्स होता. अर्धा पुण्याचा क्राऊड होता, अर्धा मुंबईचा क्राऊड होता. विचार करा, जर ह्या विकेंडला इतकी मजा आली असेल तर 31ला किती धिंगाणा होईल. त्यामुळे जर 31ला येणार आहात तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही जाऊन बुकिंग करू शकता तुमची. कारण इथे बुक होऊन जातात लगेच. काल रात्री इथे फुल हाऊस होता एकदम. अजिबात त्यांच्याकडे टेंट अवेलेबल नव्हते. त्यामुळे जर तुम्ही येणार असाल तर ॲडव्हान्समध्ये बुक करून या. जर तुम्हाला यायचं असेल तर हा सीझन बेस्ट आहे. माझं जॅकेट बघून तुम्हाला कळलं असेल की इथे भाई गारठा आहे, थोडंसं थंडी आहे. ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. फूड क्वालिटी टॉप नॉच.
परत त्यांची हॉस्पिटॅलिटी एक नंबर. इथले जे लोक आहेत जे इथे काम करतात ते खूप चांगले आहेत, ते खूप सपोर्टिव्ह आहे, कोऑपरेटिव्ह आहे. नाही इथे खूप छान छान पोरं आहेत जी काम करणारी आहेत. ती त्यांनी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ते तुम्हाला काही जर पाहिजे असेल बाहेरून आणायचं असेल ते सुद्धा आणून देतात. फक्त तुम्ही लवकर सांगा. आणि माझी एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जर तुम्ही येत आहेत तर इथे 4 पर्यंत टच व्हा. 4ला तुम्ही जर आलात तर तुम्हाला जी मजा येईल इथे आल्यानंतर स्नॅक्स, चहा आणि त्यानंतर रात्रीचा डिनर आणि मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आणि 11ला तुम्ही चेकआउट करू शकता. असा काहीसा हा ओव्हरऑल वीकेंड दिसायला खूप छान दिसतो. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर ज्यांच्याबरोबर तुम्हाला इथे कॅम्पिंगला यायचं.